नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना नीट परीक्षेला सामोरे गेलेले होते। त्यापैकी जवळजवळ 1,41,000 विद्यार्थी जे तर हे क्वालिफाय झालेले आहेत प्रवेशासाठी। क्वालिफाईंग क्रायटेरिया जो होता तो SC ST OBC कॅटेगरीमध्ये साधारण 129 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आणि ओपन EWS कॅटेगरीमध्ये 164 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क हे स्कोअर असणारे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत। परंतु ॲडमिशनसाठी पात्र झाले म्हणजे ॲडमिशन मिळेल असं नसतं, कारण प्रवेश प्रक्रिया ही मेरिट बेसिसवर होते। महाराष्ट्रामध्ये साधारण आपण जर MBBSच्या जागा विचारात घेतल्या तर गव्हर्नमेंट प्लस सेमी गव्हर्नमेंटच्या मिळून साधारण 7,000 सीट्स आहेत। याच पद्धतीनं आपण जर BDSचा विचार केला तर गव्हर्नमेंटचे साधारण 250 प्लस BDSच्या गव्हर्नमेंटच्या प्लस साधारण 2,500 सीट्स ह्या सेमी गव्हर्नमेंटच्या, तिथे साधारण 2,500 सीट्स आहेत। आणि त्यानंतर जर आपण BAMSचा विचार केला तर साधारण जे महाराष्ट्रात एकूण कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट प्लस एडेडचे 22 प्लस इतर जवळजवळ 90 तर 112 कॉलेजेसमध्ये किमान 7,000 सीट्स ह्या महाराष्ट्रामध्ये BAMSसाठी उपलब्ध आहे। म्हणजे थोडक्यात 7,000 MBBSच्या, 7,000 BDSच्या, 7,000 BAMSच्या आणि 3,000 BDSच्या एक ॲप्रॉक्स आकडा जर पकडला आपण तर साधारण 17,000 प्लस सीट्स हे महाराष्ट्रामध्ये MBBS BDS BAMSसाठी उपलब्ध आहेत। परंतु जे मुलं क्वालिफाय झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, परंतु असे विद्यार्थी ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे, ज्यांना महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यायचं आहे, इतर राज्यात जायचं नाही आहे, त्यांना महाराष्ट्रात काय काय पर्याय असू शकतात, त्यासाठी एकूण इलिजिबिलिटी काय असेल, किती बजेट लागेल, काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, गरजू मुलांना नक्की शेअर करा। आणि एक महत्त्वाचं आव्हान, पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, महाराष्ट्रामध्ये जो मॅनेजमेंट कोटा आहे तर या मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आता कुठल्याही कॉलेजला जाण्याची गरज नाही। सगळी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं होते। कॉलेजच्या हातामध्ये काहीही राहिलेलं नाही। बरेचसे पालक पूर्वीप्रमाणे आताही याही वर्षी किंवा याच्या मागच्याही वर्षी बऱ्याचदा कॉलेजला जातात, तिथं पैशाचं गणित ठरवतात आणि मग कॉलेजच त्यांची सगळी प्रक्रिया करतं आणि मग त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं। अर्थात ते मेरिटवर जर बसलं तर कोणत्याही कॉलेज आज कोणत्याही विद्यार्थ्याची गॅरंटी घेऊ शकत नाही की आम्ही तुम्हाला 100% ॲडमिशन करून देऊ। आमच्याकडे सुद्धा जेव्हा विद्यार्थी पालक येतात तेव्हा आम्ही सुद्धा सांगतो की तुम्हाला पर्टिक्युलर एकच ऑप्शन तुम्ही म्हणाल तर ते शक्य होणार नाही, कारण स्कोअर जर कमी असेल तर मॅक्झिमम ऑप्शनसह प्रवेश प्रक्रियेमध्ये जावं लागतं आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं आम्ही करून देतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी काय आहे ते समजून घ्या। महाराष्ट्रात जे रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, मग त्यामध्ये SC ST NT1 NT2 NT3 VJNT SBC OBC या सगळ्या कॅटेगरीला मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो 129 आहे आणि या मुलांना 12वी बोर्डामध्ये किमान 120 मार्क्स असणं आवश्यक आहे। आता याच्यात SC BCच्या मुलांना क्वालिफाईंग क्रायटेरिया काय राहील या बाबतीत अजून क्लॅरिटी नाही, ते महाराष्ट्र शासनाचं ब्राउचर आल्यानंतर कळेल। परंतु यापूर्वी जेव्हा मराठा समाजाचे विद्यार्थी EWS कोट्यात होते तर EWS आणि ओपनमध्ये जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो सेम आहे, तो म्हणजे 164 आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये बोर्डात 120 आणि ओपन EWS कॅटेगरीमध्ये बोर्डामध्ये PCBला मिळून 150 मार्क्स मिनिमम असावे लागतात। हे झालं तुमचं परीक्षेसाठी म्हणजे ॲडमिशनसाठी पात्रता। त्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातले ॲडमिशन हे कुठं होतात हे सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे जो सगळ्या पालकांना माहिती असावा। तर महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रायव्हेट BAMS कॉलेजेस आहेत अशा सगळ्या कॉलेजेसला मॅनेजमेंट कोट्यातनं ॲडमिशन होतं, त्याला आपण आता इन्स्टिट्यूट कोटा IQ कोटा असं म्हणतो। त्यानंतर 2 प्रकारे ॲडमिशन होऊ शकतं, एक असतं इन्स्टिट्यूट कोटा, दुसरं असतं NRI कोटा। तर इन्स्टिट्यूट कोटामध्ये जे प्रवेश होतात त्या ठिकाणी 3 टाईम फीस जी इथे पालकांना भरावी लागते, रेग्युलर फीसच्या 3 टाईम, आणि NRI कोट्यामध्ये मात्र मग रेग्युलर फीसच्या 5 टाईम फीस जी इतर विद्यार्थ्यांना पालकांना भरावी लागते। बऱ्याचदा बरेच कॉलेज जे इतर विद्यार्थ्यांना डायरेक्ट 5 टाईम फीसची मागणी करतात, ती अर्थात अवैध आहे, गलत आहे, चुकीचे आहे। परंतु पालकांना माहिती नसतं, तेवढं ज्ञान नसतं, बऱ्याचदा ते मग काहीतरी निगोशिएट करून 4 टाईम भरतात किंवा मग 5 टाईम भरतात किंवा मग ॲडमिशन घेत नाही,
असं बऱ्याचदा पालकांच्या सोबत घडतं. परंतु नियमानुसार जो विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा डोमिसाईल कॅन्डिडेट आहे, जो IQ कोट्यातून ज्यांना ॲडमिशनसाठी अर्ज केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियाच्या वेळेस म्हणजे ॲडमिशनच्या वेळेस 3 टाईम फीस भरणंच आवश्यक आहे, ना की 5 टाईम 4 टाईम. त्यानंतर या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर किती फीस भरावी लागते हे सुद्धा मी तुम्हाला आवर्जून सांगतो. जर तुम्हाला रेग्युलर मेरिटवर ॲडमिशन घ्यायचं असेल तर सिटी सेलची साधारण फीस 1000 रुपये असते. परंतु तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये किंवा IQ कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला 5000 रुपये हे ॲडिशनली पे करावे लागतात, जे की त्याची रिसिप्टसुद्धा तुम्हाला मिळते आणि ते इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला भरावं लागणारं शासनाची फीस आहे. यानंतर साधारण या प्रवेश प्रक्रियेमध्ये जे विद्यार्थी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडे येतील त्यांच्या ॲडमिशनचा ॲश्युरन्स काय, तर आमच्याकडं यापूर्वी आम्ही हजारो ॲडमिशन केलेत. याही पद्धतीच्या ॲडमिशन संदर्भात तुम्हाला कुणालाही मदत लागत असेल तर तुम्ही नक्की आमची मदत घेऊ शकता. आम्ही तुम्हाला 100% ॲडमिशन या प्रोसेसमधनं करून देणार. ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे, जे जस्ट 129 आहे, 130 आहे, 135 आहे, पण रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांचेसुद्धा ॲडमिशन होतील. इवन दो 5% कट ऑफ रिड्यूस होत असतो 2 राऊंडनंतर, त्या केसमध्ये साधारण तो कट ऑफ एक 10 मार्कांनी जरी कमी झाला तर 119, 120च्या पुढचे सुद्धा मुलं आम्ही नक्की लावून देऊ शकतो. अर्थात त्यावेळेस BHMS किंवा BMS असं दोन्ही ऑप्शन जर ठेवायची गरज पडली तर तेही केस टू केस आम्ही सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रिझर्व कॅटेगरीमध्ये जे मुलं जातात तर त्यांना डॉक्युमेंट्स कुठले लागतात. बऱ्याचदा पालकांना असं वाटतं आपण मॅनेजमेंटमध्ये चाललो मग आपल्याला पेपर लागणार नाही, असं नाही. जेव्हा की ओपन EWS कॅटेगरीमध्ये 164 जर स्कोर आहे, पात्रता स्कोर आहे आणि तुम्ही समजा 140वर जर BMSसाठी चाललेला आहात तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या कॅटेगरीत बिलॉंग करतात, मग ती SC असेल, ST असेल, OBC असेल, या कॅटेगरीशी संबंधित सगळे कागदपत्र तुम्हाला लागतात. व्हॅलिडिटीसुद्धा लागते. आणि SC ST सोडता इतर ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा लागतं. बऱ्याचदा लोकांना वाटतं आपल्याला फीसच भरायची आहे, मग नॉन क्रिमिनलची काय गरज आहे, तर नाही. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाता, जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपन ट्रीट केलं जातं. नॉन क्रिमिनल असेल तर तुम्हाला कॅटेगरीतून अर्ज करता येतो. भले तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला फुल फीस भरता येते. परंतु नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे आवश्यक डॉक्युमेंट आहे. म्हणजे ज्या मुलांना BAMSला मॅनेजमेंट कोट्यात जायचं आहे, रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहे, मार्क्स कमी आहेत म्हणजे 130, 140, 150 तरी जाता येतं. अर्थात हे डॉक्युमेंट्स पाहिजे. तसे तुम्हाला फुल फीस भरायची आहे. उत्पन्न जास्त असेल तर काही अडचण नाही, परंतु NCL सर्टिफिकेट आपल्याकडं नक्की असलं पाहिजे. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे बजेट किती असतं. तर साधारण महाराष्ट्रामध्ये जे कॉलेज लास्ट इयरला किंवा मागच्या 1-2 वर्षात सुरू झालेत तर या कॉलेजची फीस पर इयर साधारण 1,65,000 रुपयाच्या आसपास असते. ही जर आपण 3 टाईम केली तर 4,95,000 रुपये वर्षाला, साधारण 5 लाख रुपये आपण गृहीत धरू. 5 लाख वर्षाला म्हणजे 4.5 वर्षात साधारण 22.5 लाख रुपयाच्या आसपास हे बजेट जातं. आणि जे कॉलेजेस जुने आहेत, जे 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष जुने आहेत, त्यांची फीस साधारण 2 लाखाच्या आसपास असते. मग 2 लाख इंटू 3 टाईम म्हटलं तर आपण 6 लाख पर इयर आणि इंटू 4.5 वर्ष म्हटलं तर 27 लाख रुपये टोटल बजेट. ह्या बजेटमध्ये हॉस्टेल, मेस, इतर चार्जेस कुठलेही इन्क्लूड नाही आहेत. ही फक्त आपण ट्युशन फीसचा विचार करतोय. तर साधारण महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला BAMSला मॅनेजमेंट कोट्यात ॲडमिशन घ्यायचं आहे, IQ कोट्यात ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्याचं बजेट साधारण 22.5 लाखापासून तर 27-28 लाखापर्यंत असलं पाहिजे. आता काही पालकांचं काय आहे की साधारण 250 मार्क आलेले आहेत तर ते महाराष्ट्रात त्यांचं बजेट 25 लाखाचं नाही आहे, 22 लाखाचं नाही आहे, तर त्यांना बाकी पर्याय भरपूर उपलब्ध असतात. जसं की MPत करता येईल, 12-13 लाखापासून होऊ शकतं. कर्नाटकात करता येईल, तिथंसुद्धा 12-13 लाखापर्यंत होऊ शकतं. पण ह्या मुलांना महाराष्ट्राबाहेर जायचंच नसेल तर त्या केसमध्ये मग महाराष्ट्रात चांगल्या कॉलेजला त्यांना IQ कोट्यातनं ॲडमिशन करता येतं. सो हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता जो की महाराष्ट्रातील तमाम पालकांना आणि विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून BAMS ॲडमिशनला आम्ही मदत करू शकतो. आपल्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची असेल प्रत्यक्ष येऊन भेटू शकता किंवा फोनवरसुद्धा तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग फीस भरून जॉईन करता येईल. अर्थात या प्रवेश प्रक्रियेसाठी काउन्सिलिंग फीस जी असते त्या व्यतिरिक्त काही मॅनेजमेंटसाठी आम्ही चार्ज करतो, आकारले जातात. ते तुम्हाला जे विद्यार्थी इच्छुक असतील प्रत्यक्ष भेटायला येतील किंवा फोनवर बोलतील त्यांना आम्ही निश्चितपणे सांगू. आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा ॲड्रेस, आमच्या ऑफिसचा
मोबाईल नंबर सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पण पिन करून मी ठेवतो, जेणेकरून तुमच्या सगळ्यांची सोय व्हावी. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.